नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम करणारी एक महत्त्वाची बातमी. आजपासून राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला असून अमरावती जिल्ह्यातही या संपाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड डीलर्स असोसिएशन अर्थात माफदाच्या वतीने हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याच्या गटी लिंकिंग प्रथा आणि कारवाईतील भेदभाव विरोधात विक्रेत्यांनी आवाज उठवला आहे. अमरावती, चित्रा चौक, जुना कॉटन मार्केट आणि कॉलेज रोड परिसरातील अनेक कृषी निविष्ठ दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की खत कंपन्यांकडून जबरदस्तीने इतर उत्पादने घेण्याची सक्ती थांबवावी, एसटीबीटी कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीवर कठोर कारवाई करावी आणि विक्रेत्यांना दोषी न धरता उत्पादकांवर जबाबदारी निश्चित करावी. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 28 एप्रिल रोजी मुंबईत बैठक बोलावली असून या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र ठोस लेखी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा संघटनेने दिला आहे. शेतकरी आणि विक्रेत्यांच्या या संघर्षात आता शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन घटनांकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.